असतात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सगळे शिक्षक ओळखतात, माध्यमिकचे शिक्षक ओळखतात, त्यानंतर उच्च माध्यमिकचे पण शिक्षक ओळखतात. असे आमचे वैभव सदाका सर यांचे आपण मार्गदर्शक जे आहेत या शाळेचे आहेत. सुभाष डुगळे सर आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जोराच्या टाळ्या झाल्या पाहिजे. जे काही उपक्रमशील शिक्षिका नंतर त्या विद्यार्थ्यांना ICCTच्या माध्यमातून MSCIT जवळजवळ त्यांच्या 7 विद्यार्थ्यांनी MSCIT मागच्या वर्षीच पास केलेले आहेत. अशा माननीय कीर्ती थोरात मॅडम त्यांचे आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. त्याचबरोबर चौथा मार्गदर्शक जो आहे तो तुमच्या वरिष्ठ आणि निवड श्रेणीचं जोरात टाळ्या सर्व शिक्षकांचे आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर मी गुरुवर्य राघव सबनीस विद्या मंदिरामध्ये तुमचं स्वागत करते. तुम्हाला ज्या काही भौतिक सुविधा आवश्यक होत्या, थोरात मॅडम माझ्याशी सतत कॉन्टॅक्टमध्ये होत्या. त्यांना जे जे आवश्यक होतं ते मला सांगत होतं. त्या सगळ्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा तुम्हाला काही वाटलं, काही कुठली गोष्ट कमी वाटली तरी तुम्ही लगेच सांगू शकता की आम्ही लगेच त्याची पूर्तता करू. तुमच्या सर्वांना या ट्रेनिंगसाठी शुभेच्छा. आमचे सहकारी शिंदे सर, डुगळे सर, आर्थिक तज्ञामधील आमचे सहकारी निमसे सर, राजूरकर सर, आत्ताच उत्तम अशा प्रकारचे सूत्रसंचालन केलं आणि ते देखील आरती म्हणून या ठिकाणी काम करणार आहे. आरतीमधील सर्व स्टीम खरं तर वरिष्ठ आणि निवड श्रेणी प्रशिक्षण हा 4थ्या वेतन आयोगापासून सुरू झालेला विषय आहे. आपल्या इतर विभागांच्या तुलनेमध्ये शिक्षण विभागामध्ये प्रमोशनच्या संधी कमी असतात. म्हणून प्रत्यक्ष प्रमोशन जरी झालं नाही तरी त्या प्रमोशनच्या समकक्ष वेतन श्रेणी द्यावी अशा प्रकारचा उद्देश त्रिस्तरीय वेतन श्रेणी रचनेमध्ये झाला. आणि त्या रचनेनुसार 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीला दिलं जाणारं वेतन हे उपमुख्याध्यापकाच्या समकक्ष वेतन असतं आणि 24 वर्ष झाल्यानंतर दिलं जाणारं वेतन हे मुख्याध्यापकाच्या समकक्ष वेतन असतं. अशा पद्धतीची वेतन रचना आहे. निवडच्या बाबतीमध्ये मात्र उपमुख्याध्यापकपदी गेलेली प्रत्येक व्यक्ती मुख्याध्यापक होतेच असं नाही. त्यामुळं त्याला काही निकष ठेवलेले आहेत. त्यामध्ये सेवाज्येष्ठता पहिला निकष आहे. दुसरा निकष आहे उच्च शैक्षणिक पात्रता, म्हणजे तुमच्या पदाला जी नियुक्ती पाहिजे त्या नियुक्तीपेक्षा पुढची शैक्षणिक पात्रता तुम्ही प्राप्त केली असली पाहिजे. उदाहरणार्थ ट्रेड ग्रॅज्युएट, BA BEd मध्ये जर तुम्ही नियुक्त असाल तर तुम्ही MA केलं पाहिजे किंवा ML केलं पाहिजे. अशा पद्धतीची उच्च शैक्षणिक पात्रता. आणि शिवाय तिसरा निकष आहे तो म्हणजे सेवाज्येष्ठ आहे, उच्च शैक्षणिक पात्रता आहे, वरिष्ठ वेतन श्रेणी घेणाऱ्या 5 पैकी एका व्यक्तीला निवड श्रेणी दिली जाते. म्हणजे याचं 20% निकष त्याच्यामध्ये लावलेला आहे. 2016 पर्यंत ही जबाबदारी SSC बोर्डाकडे होती. त्यानंतर मध्यंतरीच्या काळामध्ये ही सगळी प्रक्रिया काही प्रशासकीय कारणामुळे थांबली आणि नेमकी कोविडच्या कालावधीमध्ये ही यंत्रणा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय झाला. त्यावेळच्या समितीमध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे आणि त्यावेळी स्प्रिंग बोर्ड या ॲपच्या माध्यमातून आपण ऑनलाईन प्रशिक्षण दिलं आणि या ऑनलाईन प्रशिक्षणाचा फायदा असा झाला की गेले अनेक वर्ष रखडलेलं ज्यांचं प्रशिक्षण होतं, पहिल्या वर्षी 96,000 आणि दुसऱ्या वर्षी 84,000 संपूर्ण राज्यातील लोकांना आपण वरिष्ठ आणि निवड श्रेणीचं प्रशिक्षण दिलं, ते ऑनलाईन पद्धतीनं. ती त्यावेळची काळाची गरज होती. परंतु अलीकडच्या काळामध्ये नवीन भरती प्रक्रिया कमी झालेली आहे. त्यामुळे आता प्रशिक्षणाचे लाभार्थी कमी आहेत आणि एवढी मोठी यंत्रणा राबवण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे फेस टू फेस प्रशिक्षण होणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचा धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला आणि त्यानुसार ही सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. 1ली ते 8वीचा प्राथमिक गट इथं बऱ्याच वेळा गोंधळ होतो. 1ली ते 8वीच्या गटाला आम्ही प्राथमिक गट असं नाव दिलेलं आहे. याचा अर्थ 1ली ते 8वी पर्यंत शिकवणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला किंवा 1ली ते 8वीच्या वर्गासाठी नियुक्ती असलेल्या प्रत्येक शिक्षकाला आपण प्राथमिक शिक्षकच म्हटलेला आहे. 9वीचा त्याला आपण माध्यमिक गट म्हणलेला आहे. तिसरा जो गट आहे तो उच्च माध्यमिकचा आहे 11वी आणि 12वी साठी, आणि चौथा जो गट आहे तो अध्यापक विद्यालयाचे आहे.
त्या अध्यापक विद्यालयात काम करणाऱ्या शिक्षकांसाठी हा अध्यापक विद्यालयाचा चौथा गट आहे. आणि दुसरा आहे क्रीडा शिक्षकांचा. यांचं प्रशिक्षण जरी आपल्या गटामध्ये हे शिक्षक सहभागी असतील, त्यांची नोंदणी असेल, तरी त्यांचं 7 दिवसाचं प्रशिक्षण तुमच्या बरोबर इथंच होणार आहे. आणि 3 दिवसाचं स्वतंत्र प्रशिक्षण संपूर्ण राज्याचं पुणे या ठिकाणी होणार आहे. ते फक्त कला शिक्षक आणि क्रीडा शिक्षक या 2 गटामध्ये ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले त्यांच्यासाठी. आता मूल्यमापनाची जी काही संपूर्ण पद्धती आहे ती तुम्हाला दिलेल्या वाचन साहित्यामध्ये तुम्हाला सविस्तर समजणार आहे. परंतु त्यातली जी वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्यामध्ये प्रत्येक जी तासिका तुमची इथं होणार आहे त्यापैकी 3 तासिका या तुमच्या शिक्षक समृद्धीच्या तासिका असणार आहेत. आणि 4थी तासिका ही तुमच्या अकॅडमिक कामकाजाशी निगडीत असणार आहे. त्या अकॅडमिक कामकाजाशी निगडीत तासिकेचं मूल्यमापन होणार नाही. पहिल्या 3 तासिकांचं मात्र मूल्यमापन होणार आहे. प्रत्येक तासिकेच्या नंतर तुम्हाला MCQ दिली जाणार आहे. MCQला आम्ही प्रत्येक टॉपिकवरती किमान 50 ते 60 प्रश्न राज्यस्तरीय आमच्या कार्यशाळेमध्ये तयार केलेले आहेत. आणि त्याचं रँडमली सिलेक्शन होऊन त्याची लिंक तुम्हाला येणार आहे आणि ती लिंक तुम्हाला या ठिकाणी सोडवायची आहे. त्याचबरोबर स्वाध्यायाचे 2 प्रकार आहेत. 5 स्वाध्याय तुम्हाला याच ठिकाणी पूर्ण करायचे आहेत या 10 दिवसामध्ये. आज स्वाध्याय दिला जाईल तो उद्या जमा करायचा आहे, परवा दिवशी दिला जाईल तो त्याच्या पुढच्या दिवशी जमा करायचा आहे. असं एकाड दिवस तुम्हाला दिले जाणार आहे. हे स्वाध्याय तुमचे इथले जे 5 दिवसाचे आहेत ते गटकार्याचे असणार आहे. म्हणजेच तुमचा 8 जणांचा गट तयार होईल. त्या 8 जणांनी मिळून व्हॉट्सअपवरती मधल्या सुट्टीमध्ये फोनवरती चर्चा करायची आहे, मुद्दे एकमेकाला सुचवायचे आहेत आणि प्रत्येक वेळी एका नव्या व्यक्तीनं त्याचं जे काही संकलित स्वरूप आहे ते संकलित स्वरूपात तिथं जमा करायचं आहे. आपण सामोरं गेलो तसंच हे प्रशिक्षण सुद्धा बदल आहे. बदल होताना थोडासा त्रास होतो, पण नंतर आपण इतके एक्सपर्ट होतो की आपण दुसऱ्याला शिकवतो. आमचे गुरुवर्य पुणे सर, आमच्या प्रशालेच्या मुख्याध्यापक सौवाळी मॅडम आणि सर्व जणांची नावं घेतली. वेळ झाला तिथे बसल्या समजू शकतो काय आहे. 2 गोष्टी फक्त मला महत्त्वाच्या सांगायच्या मागत असतात की मिनसे सर, गणपिले सर, मी आम्ही 20-22 वर्ष RP म्हणून काम केलं. निवड श्रेणीचं पण आणि वरिष्ठ विद्यार्थ्यांचं. आपली मेंटॅलिटी जर आपण फक्त जर बदलली ना तर एव्हरीथिंग इज गोइंग व्हेरी फ्लुएंटली. आपल्याला काय करायचं फक्त सगळ्यात महत्त्वाचं 72 पायऱ्या चढायच्या, डोक्यातनं काढून टाका यायलाच पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर मुळातच आपण एकमेकांची समन्वय साधणार नाही, त्याच्याशिवाय ट्रेनिंगच नाही. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा इगो सगळा बाजूला ठेवा. नाही तर मी हेडमास्टर आहे, हा माझा असिस्टंट आहे, याला मी काय विचारायचं नको, अजिबात नाही.